तर मित्रांनो इथं आता आपण नवीन रेसिपी एक बघणार आहोत। तर इथे अश्विनीने अंडे उकडलेत आणि बटाटे उकडले त्यासोबत। तर बघू आता पुढची रेसिपी आपल्याला काय करायचं आहे इथे। तर इथे रेसिपीची सुरुवात करतोय। अंडी यात तेल टाकलंय, तो तेल गरम झालाय आणि त्याच्यामध्ये अंडी तर मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता अंडी तेलामध्ये तळून घेतल्यात। तर मित्रांनो आपण घेतल्या आता अंड्याची काहीतरी रेसिपी करायला। तर त्यासाठी घेतलाय इथे कांदा, इकडे तेजपत्ता घेतलाय आणि हे गरम मसाले घेतलेत अख्खे। ही इथे हळद, हा आपला लाल मसाला घरगुती मसाला आणि इकडे चिकन मसाला आणि इकडे टोमॅटोची ग्रेव्ही आहे भाजून घेतली। तर आता हा आपला मटेरियल तर रेडी आहे। आता पुढची प्रोसिजर आपण बघूया। मित्रांनो इथे आता कांदा, तेजपत्ता आणि बाकी ते अख्खे मसाले घेतलेले ते टाकल्यात। आता ते कांद्यासोबत भाजून घेऊ। कांदा थोडासा लाल होतपर्यंत भाजून घेणार आणि मग पुढची प्रोसिजर बघू। तुम्ही व्हिडिओला कंटिन्यू राहा। हे तेलामध्ये तळून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता। इथे आपण वाटण करून घेतले। त्याच्यात मी भाजलेला कांदा घेतले, 4-5 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच अद्रक, मिरची, कोथिंबीर घेतले आणि तो वाटण करून घेतले। आणि हा टोमॅटो भाजून घेतला आणि मी पेस्ट केले त्याची। त्याचबरोबर इथे मी मसाले घेतले, ही हळद, आपला घरगुती मसाला आणि चिकन मसाला, बस एवढेच मसाले पाहिजे ना आपल्याला, बाकी काय नको एक्स्ट्रा। आता इथे 2-3 चम्मच वाटण टाकतात। आता आपण वाटण पण ते कांद्यासोबत परतून घेऊ, बस झाला। आणि हे आमचे नवीन बोला। अश्विनी मला रेसिपी शिकवते, नवीन रेसिपी आहे तर ती आता मी करतोय। तर तुम्ही बघत राहा, कंटिन्यू बघत राहा। आज नवीन काहीतरी रेसिपी तुम्हाला बघायला भेटणार आहे। अश्विनीची रेसिपी आहे पण ती मी बनवणार आहे। आता हे मसाले टाका त्याच्यात सर्व टाका। हा टाका, त्याच्यात जाऊन मिक्सच होणार आहे। घ्या मिक्स करून। हा घेता का चम्मच, तर त्याने जमेल। मी आता याच्यात ना थोडंसं पाणी टाकलंय, कारण मग ती ग्रेव्ही जरा चांगली होते। आता तेल सोडेपर्यंत आपण जरा त्याला परतून घेऊ। मग त्याच्यानंतर आपण टोमॅटोची पेस्ट टाकू त्याच्यात। बघा किती मग्न झाल्यात बनवण्यात। आता त्याच्यात टोमॅटोची पेस्ट टाका। मिक्स करून आता आपण त्याच्यात चवीप्रमाणे मीठ पण टाकून घेऊ। आता आपण अंड्याने उकडलेले बटाटे आहेत ना, ते त्याच्यात टाकू। घ्या मिक्स करून घ्या। त्याच्यात मीठ पण टाकलं। दोन मिनिटं त्यांना मस्त अंड्यांना मसाला लागून देऊ। आणि मी ताटात पाणी ठेवले, मग हाच पाणी त्याच्यात टाकेन। आपल्याला काही जास्त रस्सा नको, जराशी जाडजाड ग्रेव्ही करायची बस। तर मित्रांनो या जेवायला हे बघा, हा अंडा रस्सा झालेला इथं आणि असं जेवण आहे आज, भात आणि अंडा। पटकन खाऊन घेतो आणि मग तुम्हाला भेटतो।